पुढच्या बुलेटिनकडे सविस्तर घडामोडींकडे आपण वळणार आहोत। मुलुख महाराष्ट्राची सुरुवात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। राज्यातल्या 29 महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होणार। लवकरच निवडणुकांची घोषणा होणार। आचारसंहिता लागण्याची शक्यता। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। असल्या रेमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये धुरंधर सिनेमाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंची टोलेबाजी। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना भाजपचा धक्का। तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश। तेजस्वी घोसाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा। मनोज जरांगे आजपासून 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। आत्महत्या केलेल्या शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची घेणार भेट। बिहारचे मंत्री नितीश नबीन बनले भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष। आज दिल्लीमध्ये येऊन स्वीकारणार पदभार। दिल्लीतल्या सभेतून राहुल गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा। आम्ही सत्तेत आल्यावर यांच्यावर कठोर कारवाई करणार। आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर। सगळ्यात आधी जॉर्डन, त्यानंतर इथिओपिया आणि शेवटी ओमानचा करणार दौरा। ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये हनुक्का उत्सवादरम्यान दहशतवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबार। 12 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। दिग्गज फुटबॉलपटू मेस्सीचं मुंबईत जंगी स्वागत। वानखेडेवर फुटबॉल प्रेमींची तुफान गर्दी। मेस्सीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवचा शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीस, मास्टर ब्लास्टर सचिनसह अनेक अभिनेत्यांची हजेरी। तिसऱ्या T20 सामन्यात भारतानं केला आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव। 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी। आणि मुंबई जवळच्या मीरा रोड पोलिसांची मोठी कारवाई। पोलिसांकडून ड्रग्सच्या फॅक्टरीचा पर्दाफाश। 150 ते 200 कोटींचं ड्रग्ज जप्त। न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। नमस्कार मंडळी, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही महत्त्वाच्या बातम्या बघूया। आपल्याला जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि सगळ्यात महत्त्वाचं महापालिका निवडणुका कधी होणार याची उत्सुकता आहे आणि त्याच्याविषयीची सुरुवातीला बातमी बघूया। राज्यात प्रलंबित असलेल्या आणि बहुप्रतीक्षित अशा महापालिका निवडणुकांबाबत घडामोडींना वेग आलेला आहे। राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत अशी शक्यता वर्तवली गेली आहे। वरिष्ठ सूत्र न्यूज 18 लोकमतला ही माहिती देत आहेत। काही दिवसांमध्येच आचारसंहिता सुद्धा महापालिका निवडणुकांकरता लागू होईल। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सगळ्या महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या जातील असा निवडणूक आयोग विचार करत आहे। त्यानुसार पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये आयोग या संदर्भातली घोषणा करू शकतं। आज नंतर कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते असं सांगण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे 12 जानेवारी नंतर मतदान आणि दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होऊ शकतो अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। काही महापालिका अशा आहेत जिथे 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे, म्हणजे नागपूर आणि चंद्रपूर मनपा। त्यामुळे या ठिकाणी
निवडणुका होतील का नाही होणार अशी शंका होती, पण आता या ठिकाणी देखील निवडणुका होतील अशीच वरिष्ठ सूत्रांकडनं माहिती मिळते आहे. आयोगाच्या अधिकृत घोषणेकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. पुणे महापालिका निवडणुकीकरता राजकीय नेत्यांनी आतापासूनच कंबर कसली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यात विशेष लक्ष घातलंय. मुख्यमंत्री फडणवीस स्वतः पुणे दौऱ्यावर आज जात आहेत. यावेळी 3000 कोटींच्या कामांचं उद्घाटन ते करणार आहेत. उद्धव ठाकरे देखील 19 तारखेला पुण्यामध्ये येत आहेत. पुण्याच्या आठवड्यात राज ठाकरे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईनंतर पुण्यावर राजकीय नेत्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा, मग राज ठाकरे सुद्धा पुण्यात जाणार आहेत असं आपल्याला बघायला मिळत आहे. सधन महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका काबीज करण्याकरता आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता होती. ती सत्ता परत मिळवण्याकरता भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचं ठरवलं होतं, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. मग आता इथे नवं राजकीय समीकरण बघायला मिळू शकतं. आता पिंपरी चिंचवडमध्ये बलाढ्य भाजपला रोखण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत असं जवळपास निश्चित झालेलं आहे. या नव्या युतीबाबत अंतिम बोलणी सुरू आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगतात. परंतु दरम्यानच्या काळामध्ये आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुखांबरोबर काही बोलणी झाली होती. चर्चा झाली नाही विषयाचा, परंतु त्यांच्याकडनं आम्हाला त्या ठिकाणी असं पाचारण करण्यात आलं होतं की बाबा केली तर काय, तर आम्ही त्या गोष्टीचं स्वागतही केलं होतं. आणि आजही आम्ही आता आपल्या भागातील लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्यासोबत आमची 1-2 वेळा चर्चा झालेली आहे आणि चांगली चर्चा झाली. ती फायदेशीर ठरलं, कारण कसं असतं की कधी पण खरं पाहता पिंपरी चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 2017मध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला, परंतु मतांची विभाजनी हा कधी पण आपल्या ऑपोजिशनला फायदा होतो. त्यामुळं शक्य असेल तर, आणि शिवसेनेची पण आपा खासदार आता तिसऱ्यांदा खासदार आहेत ते, आणि शिंदे गटांची शिवसेना, ते त्यांना मानणारे अधिकचा वर्ग इथं पण आहे. त्यामुळे निश्चितच त्या गोष्टीचा आम्हालाही फायदा होईल आणि शिंदे गटालाही फायदा होईल. मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय, कारण ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये आज प्रवेश करतायत अशी माहिती आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल. तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याची चर्चा गेले काही महिने रंगत होती. त्या नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी उद्धव ठाकरेंकडे सुद्धा बोलून दाखवलेली होती, पण त्यानंतर सुद्धा कदाचित काहीच बदल झालेले त्यांना दिसले नसावेत आणि त्यामुळे त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करण्याचं ठरवलेलं असावं. वरिष्ठ सूत्रांकडनं ही माहिती मिळतेय की त्या घरून निघालेल्या सुद्धा आहेत आणि त्या मुंबईतल्या भाजपच्या कार्यालयामध्ये येतील आणि तिथे त्या भाजपमध्ये कदाचित प्रवेश करतील. अमित साटम यांच्या उपस्थितीत त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आज, असं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार अशी टीका विरोधक सातत्यानं करतायत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील असं सांगितलेलं आहे. फडणवीसांनीही हे स्पष्ट केलं. तर मुंबई महाराष्ट्राचं हार्ट असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावलं. कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते. म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील. मुंबई तोडणार हे निवडणुका आल्या की करतात, परंतु मी सांगतो
की मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. मुंबई हा हार्ट आहे महाराष्ट्राचा आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मुंबई कोणीही तोडू शकणार नाही. कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा. सध्या देशात धुरंधर सिनेमाचं एकच वादळ बघायला मिळत आहे आणि यातला रेहमान डकेत ही व्यक्तिरेखा चांगले चर्चेत एक गाजली आहे. विधान परिषदेमध्ये काल अंतिम आठवड्या प्रस्तावात अनपेक्षितपणे रेहमान डकेतचा उल्लेख झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिल्मी डायलॉगबाजी केली आणि सभागृहात धुरंधरचाच बोलबाला बघायला मिळाला. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकेत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे. असल्या रेहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे असा टोला शिंदेंनी नाव न घेता लगावला. आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलेलं आहे. काही जण 2 तास सभागृहात बसतात असं म्हणत उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला. त्यातलं वेटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे असं मला आता पाठवले आणि कोणीतरी पाठवून. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रेहमान डकेत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे. कि मुंबई को लुटने वाला कौन है वो रेहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे. इतिहासात असे अनेक डकैत रेहमान डकैत अनेक आले आणि गेले पण. आणि असल्या रेहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे. बदला महाराष्ट्र का मंजर, सभापति महोदय, बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर. कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर. म्हणजे 2 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं पण काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही. विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काय विरोधी पक्ष नेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि भाई विदर्भामध्ये एक म्हण आहे, घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा. काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात, इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात. आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती